ओके, आता ना बेटा आपले सम्स चालू होत आहेत. ठीक आहे, तुम्हाला जे सम्स आहेत ना ते हार्टली ऑसिलेटर आणि कॉल्पिट ऑसिलेटर याच्यावरती आधारित आहे बेटा. कशावरती? हार्टली आणि कॉल्पिट. हार्टलीचा फॉर्म्युला 1/2 अंडर रूट ऑफ C3 इंटू एल इक्विव्हॅलेंट. एल इक्विव्हॅलेंटचा आपल्याकडे फॉर्म्युला L1 + L2 असतो. आधी एल इक्विव्हॅलेंट काढूनच घ्यायचा, मग फॉर्म्युलामध्ये टाकायचं, मग गणित सोपं जातं. तसंच कॉल्पिटसाठी 1/2 एल अंडर रूट ऑफ एल इंटू द सी डॅश. सी डॅश काय असतो? C1 इंटू C2. आपण खाली C1 + C2. आधी याची किंमत सी डॅश काढूनच घ्यायचा, मग ती वरती टाकायची बेटा. ठीक आहे, हे जे गणित आपण सोडवतो ना, ते गणित सोडवताना मला ही नंबर लाईन खूप महत्त्वाची ठरते बेटा. किलो असेल तर 10⁻³ मल्टिप्लाय करायचा असतो, मेगा असेल तर 10⁶, गिगा असेल तर 10⁹, टेरा असेल तर 10⁻12, सेंटीमीटर असेल तर सेंटी असेल तर 10⁻², मिली असेल तर 10⁻³ मायक्रो असेल तर 10⁻⁶, नॅनो असेल तर 10⁻⁹, पिको असेल तर 10⁻12. ही नंबर लाईन अतिशय महत्त्वाची ठरते बेटा गणित सोडवताना. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला हार्टलीचे पहिले गणित घेणार आहेत बेटा. सगळे गणित कोणाचे असेल शाळेचे? पहिले हार्टलीचे. इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्म क्वेश्चन दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. अपेक्षा करतो झालं असेल. काय म्हणतो बेटा? ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ हार्टली ऑसिलेटर. ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ हार्टली ऑसिलेटर. ओके, हार्टली ऑसिलेटर सर्किट डायग्राम काढता येईल बेटा. ओके, राईट इट्स वर्किंग इन द स्टेप्स पण लिहायचे आधी. ऑलरेडी आपला हा उत्तर झालेला आहे. इन द ट्रान्झिस्टर्स हार्टली ऑसिलेटर टँक सर्किट कन्सिस्ट ऑफ द कंपोनेंट्स सी ची किंमत किती आहे बेटा? सी ची किंमत 100 पिकोफॅरेड. 100 पिकोफॅरेड. आधी याचं कन्वर्शन करून टाका. 100 इंटू द 10⁻⁻12. 100 इंटू 10⁻⁻12 काय बेटा? फॅरेड आहे. पुढे L1 ची पण किंमत दिली आहे. L1 इज इक्वल टू किती म्हणतोय बेटा तो? 30 मिली हेनरी. 30 मिली हेनरी. मिलीचं कन्वर्शन 30 इंटू 10⁻³ हेनरी. ठीक आहे, आणि L2 ची किंमत त्यांनी मला दिलेली आहे. L2 ची किंमत किती बेटा? 1 इंटू 10⁻⁸. 1 इंटू 10⁻⁸ हेनरी. 1 इंटू 10⁻⁸ हेनरी. ओके, आधी तर हार्टलीचं गणित आहे. हा फॉर्म्युला यूज होईल. पहिले तर मी एल इक्विव्हॅलेंट काढून घेईल. एल इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू किती असतो? L1 + L2 विच इज इक्वल टू किती बेटा? 30 इंटू 10⁻³ प्लस 1 इंटू 10⁻⁸. म्हणजे तुला एल इक्विव्हॅलेंट भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. किती आहे बेटा ते? 30 इंटू 10⁻³ 30 ब्रॅकेट टाकायची काहीच गरज नाही बेटा, डायरेक्ट उत्तर येईल. प्लस 1 इंटू 10⁻⁸. किती आलं बेटा? 0.03 हेनरी. ही कोणाची किंमत असेल बेटा? एल इक्विव्हॅलेंटची. एकदा का तुला एल इक्विव्हॅलेंट भेटलं की फ्रिक्वेन्सी काढणं सोपं. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती बेटा? 1/2 अंडर रूट ऑफ C3 इंटू द एल इक्विव्हॅलेंट. आता हा साहजिक तुमचा काय असेल बेटा? C3 असेल. ठीक आहे, L1 L2 दिलेले आहेत म्हणजे हा साहजिक काय असेल बेटा? C3 असेल. विच इज इक्वल टू 1/2 अंडर रूट ऑफ C3. C3 ची किंमत 100 इंटू द 10⁻12. 100 इंटू द 10⁻12 इंटू द एल इक्विव्हॅलेंट काढलेले बेटा 0.03. आता ना बेटा कॅल्क्युलेशन्स करताना अजिबात घाई करायची नाही. मुलं तिथे चुकतात, घाई करून टाकतात, उत्तर चुकतं. आधी अंडररूट मधले जे काही असेल ते टाकायचं, पण इथे टाकताना याला ब्रॅकेटमध्ये टाका. इथे टाकताना कशा टाका बेटा? ब्रॅकेट. अंडररूट टाका, ब्रॅकेट उघडा. किती आला? 100 इंटू 10⁻12 इंटू द 0.03 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 1.732 इंटू द 10⁻⁻6 इंटू द किती आलं बेटा? 10⁻⁻6. आता काय करा बेटा? वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये तुला फ्रिक्वेन्सीचं उत्तर भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2π इंटू द 1.732 इंटू द 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? काहीतरी मोठं आन्सर येतं. त्या मोठ्या आन्सर आलं बेटा त्याला ENG दाबायचं असं लक्षात ठेवा. ENG किती आलं? 91.89 इंटू 10⁻³ काय बेटा? हे हर्ट्समध्ये. फ्रिक्वेन्सी आहे ना, फ्रिक्वेन्सीचं आडनाव कशामध्ये असतं? हर्ट्समध्ये. फ्रिक्वेन्सी कशामध्ये असते बेटा? हर्ट्स. गणितांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे कंपॅरिझन्स.
गणितामध्ये सगळ्यात काही महत्वाचं असेल तर ते म्हणजे काय बेटा, कंपॅरिझन. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणते बेटा, फाइंड द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काढायची आहे. कधी काढायची आहे, जेव्हा L1 इज इक्वल टू L2 म्हणतोय तो. L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू किती बेटा, 100 मायक्रो हेनरी. मग कन्वर्शन करून टाका. 100 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6. ठीक आहे, मायक्रोचं कन्वर्शन 10 रेज टू पॉवर मायनस 6 काय बेटा, हेनरी. पुढे काय म्हणतोय, अँड कॅपॅसिटर कुठला असेल, C3 असेल. कॅपॅसिटरची किंमत किती बेटा, 0.01 मायक्रोफॅरेड. 0.01 मायक्रोफॅरेड. कन्वर्शन 0.01 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6 फॅरेड. इंटू द किती आहे बेटा, 10 रेज टू पॉवर मायनस 6 फॅरेड. परत L इक्विव्हॅलेंट काढा. L इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 प्लस L2 विच इज इक्वल टू 100 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6 प्लस पुन्हा 100 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6. चलो L इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेशन्स करा, आन्सर भेटेल किती बेटा, ब्रॅकेटच्या आतमध्ये डायरेक्ट घेतलं तर 100 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6 प्लस पुन्हा 100 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6. किती आलं बेटा, 2 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 4 काय, हेनरी. ठीक आहे, L इक्विव्हॅलेंट भेटलं. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला F इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ C3 इंटू द L इक्विव्हॅलेंट. ओके, विच इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ C3 ची किंमत 0. ब्रॅकेटमध्ये घ्यायला लागेल 0.01 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 6 इंटू द L इक्विव्हॅलेंट. L इक्विव्हॅलेंट किती आहे, 2 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 4. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, चलो पुढे F इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय जसाच्या तसा. आणि एवढं सोडवा, अंडर रूट टाकलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.01 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 6 इंटू 2 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 4 इंटू 2 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4. ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, इंटू द 1.414 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 6. ठीक आहे, एका ब्रॅकेटमध्ये घ्या. आता वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. 1 ब्रॅकेटमध्ये घेतला त्याला डिवायडेड बाय 2 पाय इंटू द 1.414 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 6. ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, पुन्हा त्याला यांची दाबा 112.55 इंटू द 10 रेज टू पॉवर 3 काही हर्ट्स. फ्रिक्वेन्सी आहे ना, फ्रिक्वेन्सीचं आडनाव कशामध्ये असतं, हर्ट्समध्ये. किती आलं बेटा, 112.53 हर्ट्स. 112.53 हर्ट्स. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. कन्वर्शन्स फक्त महत्वाचे आहेत बेटा, बाकी काही या गणितांमध्ये अवघड नाहीये. ठीक आहे, चलो फॉर हार्टली ऑसिलेटर. पुन्हा हार्टली ऑसिलेटरच आहे. कुठलं ऑसिलेटर बेटा, हार्टलीच आहे. स्पष्टपणे सांगतो तर कुठलं ऑसिलेटर बेटा, हार्टली ऑसिलेटर आहे. आधीच्या गणितामध्ये पण शेवटी त्यांनी हार्टली ऑसिलेटर दिलेलं होतं. या गणितामध्ये पण C ची किंमत म्हणजे तो C3 असतो. C3 ची किंमत 1 नॅनो फॅरेड. नॅनोचं कन्वर्शन 10 रेज टू पॉवर मायनस 9 1 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 9 काय आलं बेटा, फॅरेड आहे. ठीक आहे, पुढे L1 ची किंमत किती आहे बेटा, 4.7 मिली हेनरी. 4.7 L1 ची किंमत 4.7 मिली हेनरी. कन्वर्शन किती बेटा, 4.7 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 3 हेनरी. पुढे L2 ची पण किंमत दिलेली त्यांनी 47 मायक्रो हेनरी. 47 मायक्रो हेनरी. कन्वर्शन 47 इंटू द 10 रेज टू पॉवर मायनस 6 हेनरी.
चलो सगळ्यात पहिले पुन्हा एल इक्विव्हॅलेंट काढा. एल इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 प्लस L2 विच इज इक्वल टू किती 4.7 इंटू 10 raised to power minus 3 प्लस 47 इंटू द 10 raised to power minus 6. एल इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेशन्स करून घ्या. किती बेटा ते 4.7 इंटू 10 raised to power minus 3 प्लस 47 इंटू 10 raised to power minus 6. किती आलं 4.747 इंटू 10 raised to power minus 3 काय बेटा हेनरी. बरं मग पुन्हा फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ एल इक्विव्हॅलेंट इंटू द C3 किंवा C3 इंटू द एल इक्विव्हॅलेंट. आधी जसं लिहिलं तसंच घेतो C3 इंटू द एल इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. मग पुढे पुन्हा F इज इक्वल टू किमती टाकून देऊ आता 1/2 पाय अंडर रूटच्या आतमध्ये ब्रॅकेट उघडावं लागेल C3 ची किंमत 1 इंटू 10 raised to power minus 9 इंटू द एल इक्विव्हॅलेंटची किंमत 4.747 इंटू द 10 raised to power minus 3 ब्रॅकेट कम्प्लीट. पहिले अंडर रूटच्या आतलं उत्तर काढा 1/2 पाय जसंच्या तसंच ठेवू. ठीक आहे. इंटू द अंडर रूट टाकलं ब्रॅकेट उघडली 1 इंटू 10 raised to power minus 9 इंटू द 4.747 इंटू 10 raised to power minus 3 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 2.17 इंटू 10 raised to power minus 6. चलो वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा वरच्या ब्रॅकेटमध्ये 1 त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2 पाय इंटू द 2.17 इंटू 10 raised to power minus 6. चलो ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं ENG लावा पुन्हा 73.34 इंटू 10 raised to power minus 3 हेनरी. सॉरी हर्ट्स माय मिस्टेक. फ्रिक्वेन्सी आहे हर्ट्स आडनाव होईल. फ्रिक्वेन्सीचं आडनाव काय बेटा हर्ट्स. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके. सगळ्यात महत्त्वाचे काही असतील तर कन्व्हर्शन्सच महत्त्वाचे आहेत बेटा. बाकी जास्त काही विशेष नाही आहे या गणितांमध्ये. ह्या गणितांमध्ये जास्त काही विशेष नाही आहे. फक्त तुम्हाला कन्व्हर्शन्स आले पाहिजे. कन्व्हर्शन्स लक्षात ठेवले तर हे गणित एकदम सोपे आहेत. चलो अपेक्षा ठेवतो झालं असेल हे गणित पण. नेक्स्ट पुढचं गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल बेटा. कॉपी करून घ्यायचं. पुढचं गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. आता थोडंसं वेगळं गणित आहे बेटा. थोडंसं वेगळं गणित आहे. नीट लक्ष द्या. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ C. आता C ची किंमत काढायची. C म्हणजे इथे C3 असेल राईट. इथं आपल्याला C3 ची किंमत काढायची फॉर हार्टली ऑसिलेटर. कुठलं ऑसिलेटर बेटा हार्टली ऑसिलेटर. जेव्हा L1 इज इक्वल टू L2 L1 इज इक्वल टू L2 म्हणतोय तो L1 इज इक्वल टू L2 किती आहे 200 मायक्रो हेनरी विच इज इक्वल टू 200 गुणिले 10 raised to power minus 6 हेनरी. 200 गुणिले 10 raised to power minus 6 हेनरी. आणि फ्रिक्वेन्सीची किंमत तो सांगतोय किती 100 किलो हर्ट्स. 100 किलो हर्ट्स विच इज इक्वल टू 100 इंटू 10 raised to 3 हर्ट्स. किलो आहे ना. किलोचं कन्वर्शन 10 raised to 3 मध्ये होतं. ओके. सगळ्यात पहिले आपण एल इक्विव्हॅलेंट काढून घेऊ. एल इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 प्लस L2 होतो विच इज इक्वल टू 200 इंटू 10 raised to power minus 6 प्लस पुन्हा 200 इंटू 10 raised to power minus 6. ओके. एल इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेशन्स करा. 200 इंटू 10 raised to power minus 6 प्लस 200 इंटू 10 raised to power minus 6. किती आलं बेटा 4 इंटू 10 raised to power minus 4. 4 इंटू 10 raised to power minus 4. काय लिहिते हेनरी. ओके. आता आपल्याला C3 ची किंमत आधी फॉर्म्युला लिहून 1/2 पाय अंडर रूट ऑफ C3 इंटू द एल इक्विव्हॅलेंट. आता तुला काढायची कोणाची किंमत आहे बेटा C3 ची. तो अंडर रूट मध्ये आधी अंडर रूट काढून टाक. अंडर रूट काढायचं असेल तर दोघी साइड्सला आधी काय करून टाक स्क्वेअर. ठीक आहे. दोघी साइड्सला काय घे स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. आता हाच फंडा महत्वाचा आहे बेटा. नीट लक्ष द्या. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोघी साइड्सला आपल्याला स्क्वेअर घ्यायचे. दोघी साइड्सला काय घेऊन घ्यायचे बेटा स्क्वेअर. मग इथे काय होऊन जाईल एफचा स्क्वेअर इज इक्वल टू इथे 1चा पण स्क्वेअर होईल आणि इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय अंडर रूट ऑफ C3 इंटू एल इक्विव्हॅलेंट त्याचा पण काय होऊन जाईल बेटा स्क्वेअर. ठीक आहे. आता फुल कॉन्सन्ट्रेशन
एफचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1च येतो. इथे 2चा स्क्वेअर किती आला 4, पायचा स्क्वेअर किती आला पायचा स्क्वेअर इंटू द, मला सांगा अंडर रूट असेल ए आणि त्याचा स्क्वेअर असेल तर उत्तर किती येतं बेटा एच येतं. मग तसं ए बी घेतलं तर उत्तर किती बेटा ए बीच येईल. म्हणजे इथे आन्सर किती येईल C3 इंटू द एल इक्विव्हॅलंट. C3 इंटू द किती आलं बेटा एल इक्विव्हॅलंट. तुला कुठली किंमत काढायची C3 ची, हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय, मल्टिप्लाय इकडे गेल्यावरती डिवाइड. मग C3 इज इक्वल टू 1/4 पायचा स्क्वेअर इंटू द फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इंटू द एल इक्विव्हॅलंट विच इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4 पायचा स्क्वेअर इंटू द, आता फुल कॉन्सन्ट्रेशन, 4 पायचा स्क्वेअर इंटू द फ्रिक्वेन्सीची किंमत, फ्रिक्वेन्सीची किंमत त्यांनी किती दिली बेटा 100 इंटू 10⁻³ आहे. इथे ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल 100 इंटू 10⁻³ त्याचा स्क्वेअर. हे पहा 4 पायचा स्क्वेअर तसंच फ्रिक्वेन्सीची ही पूर्ण किंमत आहे, फ्रिक्वेन्सीची ही पूर्ण किंमत आहे त्याचा स्क्वेअर झाला इंटू द एल इक्विव्हॅलंट. एल इक्विव्हॅलंट, एल इक्विव्हॅलंट किती बेटा 4 इंटू 10⁻⁻⁴, 4 इंटू 10⁻⁻⁴. ओके. आता ना बेटा कॅल्क्युलेशन्सच करताना महत्वाचं आहे, अजिबात घाई करायची नाही. पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 पायचा स्क्वेअर तसाच, आधी याचं उत्तर काढा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 100 इंटू 10⁻³ त्याचा स्क्वेअर, 1 इंटू 10⁻10, 1 इंटू 10⁻10 इंटू द 4 इंटू 10⁻⁻⁴. ओके. चलो आता कॅल्क्युलेशन्स करा. 1 डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 4 पायचा स्क्वेअर इंटू द 1 इंटू 10⁻10 इंटू द 4 इंटू 10⁻⁻⁴. ब्रॅकेट कम्प्लीट. 6.33 इंटू 10⁻⁻9 काय बेटा फॅरेडे. कोणाची किंमत आली C3 ची. ही कोणाची किंमत आली बच्चलो C3. कोणाची किंमत आली ही C3. किती आली 6.33 इंटू 10⁻⁻9. 6.33 इंटू 10⁻⁻9 काय बेटा फॅरेडे. आन्सर कशामध्ये येईल फॅरेडेमध्ये. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा पुढचे जे 2 गणित आहेत ना त्यांची मी फक्त हिंट देऊन देईल. सम्स तुम्हाला सोडवायचे, सोपे ते अवघड नाही, त्यांची मी तुम्हाला हिंट देऊन देईल. म्हणजे कन्वर्शन करून टाकेन आणि मग तुम्हाला गणित सोडवायचे. ठीक आहे. 2 गणित. आधी पहिलं गणित घेतोय मी. ठीक आहे. काय म्हणतोय बेटा फॉर अ हार्टली ऑसिलेटर, फॉर अ हार्टली ऑसिलेटर सी ची किंमत, सी ची किंमत किती म्हणते 100 पिकोफॅरेड. पिकोफॅरेड आहे, आधी कन्वर्शन करून टाक. 100 इंटू 10⁻⁻12 फॅरेड आहे पिकोफॅरेडचा. 100 इंटू 10⁻⁻12 फॅरेड आहे. पुढे काय म्हणतोय, पुढे काय म्हणतोय L1. L1 ची किंमत 30 मायक्रो हेनरी, 30 मायक्रो हेनरी विच इज इक्वल टू 30 इंटू 10⁻⁻6 हेनरी. ठीक आहे. आणि अजून एक L2 पण दिलेला आहे. L2 ची किंमत 1 इंटू 10⁻⁸ हेनरी. सोडवता येईल बेटा गणित आता. ठीक आहे. हार्टली ऑसिलेटरच आहे, त्यासाठी फ्रिक्वेन्सी काढायची आहे. आधी एल इक्विव्हॅलंट काढा. ठीक आहे. आधी एल इक्विव्हॅलंट आणि मग फ्रिक्वेन्सी काढायची. हे फक्त मला कन्वर्शन दाखवायचे होते म्हणून मी गणित लिहिलं बेटा एवढं. तुम्ही एवढं प्लीज कॉपी करा आणि लगेच गणित सोडून घ्या. तुम्ही प्लीज आधी एवढं कॉपी करा आणि लगेच गणित सोडवा. लगेचच्या लगेच गणित सोडवा बेटा. लगेचच्या लगेच गणित सोडवा. कन्वर्शन्स इथूनच घ्यायचे आहेत बस, बाकी काही विशेष नाहीये. कन्वर्शन्स इथूनच घ्यायचे आहेत बस, बाकी काही नाहीये बेटा. ठीक आहे. चलो खूप सोपे गणित आहेत, अवघड नाही आहेत बेटा हे गणित. खूप सोपे गणित आहेत. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढच्या गणिताची बेटा मी हिंट पण देत नाही. कन्वर्शनसाठी तुम्हाला हा लाईन आहेच. ठीक आहे. ते होमवर्कसाठी गणित असेल. पुढचं गणित तुम्हाला होमवर्कसाठी असेल. ठीक आहे. त्याची मी तुम्हाला हिंट पण देत नाही, त्याची मी तुम्हाला हिंट पण देत नाही. ठीक आहे.
अपेक्षा ठेवतो तुमचं सम कॉपी झालं असेल. अपेक्षा ठेवतो सम कॉपी झालं असेल. ओके बच्चांनो, इथे तुमचे हार्टलीचे सगळे सम झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉल्पिटचे सम्स बघू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठले सम्स बघायचे बेटा आपल्याला? कॉल्पिटचे. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.